विश्वास ही एक फार मोठी गमतीशीर मानवी भावना आहे आणि सगळ्यात मोठी गंमत म्हणजे ज्या गोष्टींच्या वास्तवाबद्दल शंका आहे तिथेच विश्वासाला वाव असतो. ज्या गोष्टींचं वास्तव किंवा सत्य 100% सिद्ध झालेलं आहे तिथे विश्वासाची अजिबात गरज नसते, कारण त्याचा थेट पडताळा येत असतो. उदाहरणाने सांगायचं झालं तर गुरुत्वाकर्षण, अर्थात गुरुत्वाकर्षण हे आहे, गुरुत्वाकर्षणावर विश्वास ठेवा असं कोणीही कोणालाही सांगत नाही. बरं, गुरुत्वाकर्षणावर ज्याचा विश्वास आहे तो जास्त खाली खेचला जातो किंवा ज्याचा विश्वास नाही तो वर हवेत उडायला लागतो असं अजिबात नाहीये. आगीमध्ये हात घातला की आपल्याला चटका लागणार, हे ढळढळीत सत्य वास्तव आहे. तुम्हाला कितीही विश्वास असला की आपल्याला चटका नाही बसणार, तरी तुम्ही आगीत हात घातला की चटका बसणारच आहे. पाणी एका ठराविक तापमानाला उकळलं की त्याची वाफ होते, हे वास्तव आहे, हे सत्य आहे. त्याचा कोणीही अनुभव घेऊ शकतो. तुमच्याकडे आग आहे, तुमच्याकडे पातेलं आहे, तुमच्याकडे पाणी आहे. पातेल्यात पाणी भरा, आगीवर ठेवा आणि बघा उकळून शेवटी त्याची वाफ होते की नाही. सांगायचा मतितार्थ एवढा की ज्याचा आपल्याला अनुभव घेता येतो, ज्याचा पडताळा घेता येतो, तिथे विश्वासाची आवश्यकता नसते. म्हणूनच विश्वास ठेवायची जेव्हा वेळ येते तेव्हा हे गृहीत धरलेलं आहे की त्या गोष्टीची 100% शाश्वती नाही. मग ती परिस्थिती असो किंवा ती व्यक्ती असो. जेव्हा तुम्हाला विश्वास ठेवायचा असतो किंवा विश्वास ठेवायला सांगितलं जातं तेव्हा पहिली गोष्ट ही पक्की करा की ज्या अर्थी आपल्या विश्वासाचा खेळ चाललेला आहे किंवा आपल्या विश्वासाला आवाहन केलं जात आहे त्या अर्थी ही गोष्ट अजूनही डळमळीत आहे. काही लोकांना अगदी याच्या बरोबर उलट समजूत असते की विश्वासाने सर्व काही साध्य होतं. आता अगदी अतिंद्रिय लोकांच्या बाबतीत ते साध्य होत असेल तर मला कल्पना नाही, कारण मी एक सर्वसामान्य माणूस आहे आणि आपल्यापैकी बहुसंख्य लोक हे सर्वसामान्यच आहेत. त्यामुळे आपल्याकरता काय लागू होतं आणि आपल्याकरता काय लागू होत नाही याच अनुषंगाने आपण आपलं आयुष्य पुढे नेलं पाहिजे. आता मगाच्या उदाहरणात जसं सांगायचं की तुम्हाला जर तुम्ही असं सांगितलं कोणी की तू विश्वास ठेव की तू आगीत हात घातलास तरी तुला भाजणार नाही, प्रयोग करून बघा. किती दृढ विश्वास पाहिजे, किती दिवस विश्वास ठेवला पाहिजे, किती दिवस त्याचं ध्यान केलं पाहिजे, असं करून बघा. आणि त्याच्यानंतर सुद्धा जर तुमच्या हाताला आगीचा चटका बसला तर विश्वास ही गोष्ट डळमळीत आहे याच्यावर तरी तुमचा विश्वास बसेल. कारण ज्या गोष्टीचा अनुभव घेता येत नाही, ज्याचा पडताळा घेता येत नाही, अशा गोष्टींमागे, अशा संकल्पनांमागे एका मर्यादेबाहेर आपण नादी लागायचं नाही. मग आता असं सांगितलं की विश्वास ठेवायला सांगतात म्हणजे ते डळमळीत आहे की लगेच मग तुमच्या मनात प्रश्न येईल की मग विश्वास ठेवायचाच नाही का? हे आपलं मानवी मन कसं असतं, लंबकासारखं असतं. एक तर ह्या टोकाला किंवा त्या टोकाला असं होत नाही. आपल्याला दोन्हीचा सुवर्णमध्य काढायला लागतो. सगळ्यावरच विश्वास ठेवायचा हे जसं लंबकाचं एक टोक आहे, तसं कशावरच विश्वास नाही ठेवायचा हे सुद्धा लंबकाचं एक टोक आहे. या दोन्ही टोकाच्या मध्ये कुठेतरी आपल्याला आपल्या आयुष्याचा योग्य मार्ग सापडू शकेल. आता दैनंदिन जीवन जगताना तुम्हाला प्रत्येक बाबतीत कोणा ना कोणावर, कशा ना कशावर विश्वासात ठेवायलाच लागतो. कारण विश्वास जर तुम्ही कोणावरच ठेवायचा नाही असं ठरवलं तर तो अतिरेक होईल. त्याचप्रमाणे प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवायचं ठरवलं आणि विश्वासानेच सगळं होईल असं जर तुम्ही गैरसमज करून घेतला तर तो सुद्धा अतिरेक होईल. ते थोडक्यात याच्यातनं आपण सुवर्णमध्य कसा काढू शकतो? तर एक आधी निश्चित करायचं की जिथे आपल्या विश्वासाचा प्रश्न येतो त्या गोष्टी डळमळीत आहेत, त्या गोष्टी या किंवा त्या कुठल्याही बाजूला झुकू शकतात, हे एक आपल्या मनाशी खुणगात बांधून ठेवायचे. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की 50-50% शक्यता. म्हणजे तुम्ही एखाद्या माणसावर विश्वास ठेवला तर 50% शक्यता आहे की तुमचा विश्वास तो सार्थ ठरवेल, पण त्याचबरोबर 50% ही सुद्धा शक्यता आहे की तुमचा तो विश्वासघात करेल. हे जर तुमच्या मनात आधीपासून असेल तर तुम्ही सावधानता पुरेशी घेऊन या बाबतीत विश्वास टाकायचा, नाही टाकायचा, किती टाकायचा, आंधळा विश्वास टाकायचा का त्याच्यावर कंटिन्यू सुपरविजन ठेवायची, हे सगळं ठरवू शकता.
पण जर तुम्ही विश्वास टाकला आणि त्याच्यावर जर लक्षच नाही दिलं आणि दुर्दैवाने त्यांनी तुमचा विश्वासघात केला, तर तुमच्या पुढे ज्या अनंत अडचणी उभे राहतील त्याचं उत्तर तुम्हाला सापडेलच असं नाही. म्हणून विश्वास ठेवताना किंवा विश्वास किती ठेवायचा याचं आपल्याशी एक काहीतरी गणित असलं पाहिजे. काही बाबतीत हा विश्वास अनुभवाच्या आधारावर ठेवला जातो. आता मी वकिली क्षेत्रात कार्यरत असल्याने या विश्वासाच्या संदर्भात दोन्ही प्रकारची उदाहरणं बघितलेली आहेत. मी काही उदाहरणं अशी सुद्धा बघितलेली आहेत की अगदी सगळी काटेकोर कायदेशीर पूर्तता करून सुद्धा लोक ऐनवेळी मागे फिरतात, ऐनवेळी दुसऱ्याला फसवतात. आणि मी अशी सुद्धा उदाहरणं बघितलेली आहेत की लाखो करोडो रुपयांचे तोंडी व्यवहार सुद्धा लोक चोखपणे पार पाडतात. म्हणजे विश्वास या जगातला संपूर्णपणे संपुष्टात आलाय असं नाहीये. पण एखाद्या माणसावर किंवा एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा तर त्याच्याकरता आपल्याकडे काही ट्रॅक रेकॉर्ड, काही रेफरन्स पॉईंट असले पाहिजे. जेवढा ट्रॅक रेकॉर्ड आणि जेवढे रेफरन्स पॉईंट जास्त, तेवढ्या जास्त प्रमाणात तुम्ही एखाद्या माणसावर विश्वास ठेवू शकता. अर्थात हे सूत्र सुद्धा 100% विश्वासार्ह नाही. कारण मी अशीही उदाहरणं बघितलेली आहेत की 20-20, 30-30 वर्ष एकाकडे नोकरी केलेले, 20-20, 30-30 वर्ष एका घरात राहिलेले लोक सुद्धा ऐनवेळी दुसऱ्याला धोका देऊन निघून गेलेले आहेत. त्यामुळे ट्रॅक रेकॉर्ड किंवा रेफरन्स पॉईंट याच्या अनुषंगाने विश्वास ठेवायचा तुम्ही विचार करू शकता, पण ती गोष्ट सुद्धा फुलप्रूफ अजिबात नाही. म्हणून जेव्हा तुमच्या विश्वास ठेवण्याची वेळ येते तेव्हा एक तर जिथे रोकडा व्यवहार करता येतो तिथे विश्वासाच्या भानगडीत पडूच नका. म्हणजे इस हात दे उस हात ले असा जर तुमचा व्यवहार असेल ना, तर कोणी कोणावर विश्वास ठेवायची गरजच काय हो. उद्या समजा तुमचा एखाद्या माणसाकडे काम आहे, तर ते काम जर लगेच होणार असेल तर तो काम करेल, तुम्ही त्याला पैसे द्याल, मोकळा व्हाल. पण बरेचदा काय असतं, काही व्यवहार जे असतात किंवा काही गोष्टी ज्या असतात त्या अशा हँडशेक बेसिसवर होत नाही. उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या समजा प्रकल्पामध्ये घर घेत असाल, टप्प्याटप्प्याने तुम्ही त्याची किंमत देत असाल, पेमेंट देत असाल, तर त्याबद्दल विश्वास किंवा अविश्वास हे आपल्याला फार मोठ्या काळाकरता सांभाळायला लागतं. कारण ते प्रकल्प पूर्ण होण्याचं काम हे 4-5 वर्षाचं असतं आणि त्या 4-5 वर्षात काय होतंय ह्याच्यावर आपला तो ठेवलेला विश्वास योग्य आहे का अयोग्य आहे हे ठरत असतं. म्हणून विश्वास शक्यतोवर ठेवू नये असं एक माझं वैयक्तिक मत आहे. जिथे तुम्हाला रोकडा व्यवहार करता येतोय तिथे विश्वासाच्या भानगडीत कोणीच कोणाच्या पडू नये. ना लोकांना आपल्यावर विश्वास ठेवायला सांगावं, ना आपण लोकांवर एका मर्यादेपलीकडे विश्वास ठेवावा. कारण विश्वास वगैरे या भानगडी आल्या ना की माणूस उगीच भावनेच्या भरात वाहून जातो. रोकड्या व्यवहारासारखं तुम्ही तुमचं आयुष्य जगायला लागलात ना की ते आयुष्य फार सुटसुटीत आणि सोपं होतं. आणि त्याचं जर काही बरं वाईट झालं ना तर त्याची जबाबदारी आपल्याला स्वतःला स्वीकारायला लागते आणि त्यातनं आपण तशाच पुढे चुका करण्याचं टाळतो. पण एखाद्या माणसावर तुम्ही अवास्तव विश्वास टाकला, त्याने तुमचा विश्वासघात केला, तर त्याने माझा विश्वासघात केला हा त्याच्यावर तुम्ही ठपका ठेवून स्वतःला नामानिराळे करून टाकता. म्हणजे काय, परत अशा कोणत्या तरी माणसावर विश्वास ठेवायला तुम्ही स्वतःला सूट देऊन टाकता. असं होता कामा नये. एका माणसाने जर तुमचा विश्वासघात केला असेल तर त्यांनी सोडा, जगातल्या कुठल्याच माणसाला तुम्ही परत विश्वासघात करायची संधी देता कामा नये. आता बाकी बरेचसे लोक याबद्दल फार गोडगोड बोलतात, पण मी आता वकील असल्यामुळे समाजात काय चालतं ते आम्हाला कोर्टात फार जवळून बघायला मिळतं. आणि नुसतं गोड बोलण्यापेक्षा जे वास्तव आहे ते जळजळीत असलं तर तेच तुम्हाला सांगितलं पाहिजे असा किमान माझा उद्देश आहे. इतर लोक काय सांगतात किंवा मी सांगितलेलं तुम्हाला किती आवडतं किंवा मी सांगितलेलं तुम्हाला किती पटतं आणि तुम्ही किती ते अनुसरणात आणता हा तुमचा प्रश्न आहे. त्याच्याशी मला काहीही देणं घेणं नाही. माझं तुम्हाला आवडो नावडो, मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही करा किंवा करू नका, यानी जे काही बरं वाईट होणार आहे ते तुमचंच होणार आहे, त्याने मला काहीही फरक पडत नाही. पण मला ज्याचा पडताळा नाही, ज्याच्या विपरीत अनुभव माझ्याकडे आहेत, अशा गोष्टी उगीच 4 लोक सांगतात आणि ऐकायला कानाला गोड लागतात म्हणून बोलायला आवडत नाही.
उगीच ज्या गोष्टीचा मला अनुभव नाही, ज्या गोष्टीचा मला पडताळा नाही, ज्या गोष्टींवर मी विश्वास ठेवू शकत नाही, त्या गोष्टींवर विश्वास ठेवायला मी तुम्हाला कसं सांगणार? असं धादांत खोटं मला वागता येत नाही. थोडक्यात काय आहे, थोडं विषयांतर झालं. थोडक्यात सांगायचं झालं तर 2 गोष्टी कायम लक्षात ठेवा, की ज्या गोष्टी वास्तवानी, अनुभवानी आणि पडताळ्याने सिद्ध करून घेता येतात, तिथे तुम्हाला विश्वासाची आवश्यकता नसते. आणि जिथे कोणीतरी तुम्हाला तुमच्या विश्वासाला आवाहन करतं, तिथे त्या गोष्टींचा पडताळा, अनुभव घेण्याची सोय नाहीये, ही खुणगाठ मनाशी कायम बांधून ठेवा. कोणावर विश्वास ठेवूच नका किंवा कोणावर 100% विश्वास ठेवा, ही दोन्ही अतिरेकी भूमिका आपण टाळली पाहिजे. एकंदर आपला अनुभव, त्या माणसाचा रेफरन्स, त्याचा ट्रॅक रेकॉर्ड या अनुषंगाने आपण एखाद्यावर विश्वास ठेवायचा का? ठेवायचा तर तो किती ठेवायचा याचा निर्णय घेतला पाहिजे. आणि ही सगळी काळजी घेऊन सुद्धा शेवटी विश्वास आहे तो पानिपतात कधीही जाऊ शकतो, हे सुद्धा आपण कायम ध्यानात ठेवलं पाहिजे. जिथे विश्वास आहे तिथे पानिपत सुद्धा होऊ शकतं, हे आपल्या डोक्यात कायम पाहिजे. म्हणजे त्या बाबतीत आपण सजग राहू आणि त्या बाबतीत आपण जास्त काळजी घेतली की आपलं नुकसान कमी होण्याची किंवा न होण्याची शक्यता सुद्धा आपोआप वाढेल. धन्यवाद.